हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेदा मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत. आजचा आपला टॉपिक असणार आहे साइन ऑफ डेथ. सगळ्यांचा प्रश्न असतो की मॅम साइन ऑफ डेथ खूप मोठा आहे आणि आम्हाला त्यातल्या शब्दांमध्ये कन्फ्युजन होतं की कशा प्रकारे कोणते अर्ली आहेत कोणते इमिडिएट आहेत कशा प्रकारे लिहायचं. मग तुम्हाला साइन ऑफ डेथ हा डायरेक्ट एलएक्यूला क्वेश्चन येईल किंवा त्याच्यामधले जे छोटे छोटे टॉपिक आहेत ते तुम्हाला एलएक्यूला येऊ शकतात. तर मग आपण या लेक्चरमध्ये क्विक रिव्हिजन बघणार आहे साइन ऑफ डेथ. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त डेफिनेशन सांगणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहे की कोणते कोणते साइन्स आहेत आणि ते साइन कशा प्रकारे दिसतात. ओके, तर सुरू करायचं आपल्या लेक्चरला. ठीक आहे. पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला डेथची डेफिनेशन कळाली पाहिजे, मग आपल्याला साइन कळते. कारण की जोपर्यंत डेथ म्हणजे काय हे कळणार नाही तोपर्यंत आपण साइन कसे बघणार, किंवा आपल्याला जोपर्यंत डेथ म्हणजे काय आहे हे माहिती नाही तोपर्यंत आपण साइन वर जाऊ शकत नाही. मग काय आहे डेथ? इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, इट इज अ इरिव्हर्सिबल सिजेशन ऑफ लाईफ. लाईफचे जे काही फंक्शन्स आहेत ते सगळे सीज होतात. मेनली कोणते 3 फंक्शन्स आहेत लाईफचे? हार्ट, लंग्स. ओके, हार्ट, ब्रेन अँड लंग्स. हे 3 जे ट्रायपॉड आहेत त्यांच्यामध्ये कम्प्लीट सिजेशन येतं. मग काय? इरिव्हर्सिबल सिजेशन ऑफ द लाईफ, insensibility, inability to move, or permanent and complete stoppage of the functions of the vital organs. Vital organ मध्ये ट्रायपॉड लक्षात ठेवायचा, ब्रेन, हार्ट आणि लंग्स. ओके, ब्रेन, हार्ट आणि लंग्स यांचे जे काही फंक्शन्स आहेत ते कम्प्लीट परमनंटली स्टॉप होते. मग डेथची डेफिनेशन काय? डेथ इज डिफाइंड ॲज अ इरिव्हर्सिबल सिजेशन ऑफ लाईफ, insensibility, inability to move and permanent and complete stoppage of the functions of the vital organ. अशाला अशी डेफिनेशन पाठ करायची, काहीच चेंजेस नाही करायचे याच्यामध्ये. ओके, मग आता साइन ऑफ डेथ काय? बघा हा चार्ट. साइन ऑफ डेथ, इमिडिएट साइन म्हणजे काय? डेथ झाला बरोबर लगेच विदिन अ सेकंड जे साइन दिसतात त्याला इमिडिएट साइन म्हणतो. डेथ झाल्यानंतर थोड्या कालावधीने जे साइन दिसतात त्याला अर्ली साइन्स म्हणतो. आणि 24 तासानंतर 48 तासानंतर जे साइन दिसतात त्याला आपण काय म्हणतो? लेट साइन म्हणतो. ओके, मग इमिडिएट साइन, अर्ली साइन आणि लेट साइन. ओके, इमिडिएट साइन कोणते आहेत? इमिडिएटली डेथ झाल्याबरोबर काय होणार? कम्प्लीट अँड परमनंट सिजेशन ऑफ द फंक्शन्स ऑफ द ब्रेन, लंग्स अँड हार्ट. ओके, ब्रेन, हार्ट आणि लंग्सचे कम्प्लीट सिजेशन ऑफ फंक्शन होतं. त्यानंतर अर्ली मध्ये काय असणार? आय चेंजेस असतील, स्किन चेंजेस असतील. आय मध्ये काय काय चेंजेस आहेत? कॉन्ट्रॅक्टेड पिपल आहे, डायलेटेड पिपल आहे, हे चेंजेस असतील. स्किन मध्ये स्किनचा कलर काय आहे हे चेंजेस असणार आहेत. आणि पुढे अल्गर मोर्टिस, लिव्हर मोर्टिस आणि रायगर मोर्टिस. हे तुम्हाला काय 5 लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 5? चेंजेस इन द आय, चेंजेस इन द स्किन, अल्गर मोर्टिस, रिगर मोर्टिस आणि अल्गर मोर्टिस, लिव्हर मोर्टिस आणि रिगर मोर्टिस. मग आता हे तुम्हाला मी स्पेसिफिक एकाचं जे काही डेफिनेशन आहे ती पुढे सांगणारच आहे. फक्त इथे तुम्हाला पाठ करायचे 5 साइन्स आहेत अर्ली साइन्स. मग नंतर लेट साइन कोणते आहेत? प्युट्रिफिकेशन, डिकम्पोजिशन अँड ममिफिकेशन. ओके, प्युट्रिफिकेशन, ॲडिपो सेल फॉर्मेशन अँड ममिफिकेशन. हे काय झाले? तुमचे लेट साइन झाले. प्युट्रिफिकेशन, ॲडिपो सेल आणि ममिफिकेशन. मग काय? इमिडिएट साइन 3 आहेत, अर्ली साइन 5 आहेत आणि लेट साइन किती आहेत? तुमचे 3 आहेत. मग आता अर्ली साइन्स, इमिडिएट साइन्स मध्ये काय म्हटलंय? हार्ट, लंग्स अँड ब्रेन. मग हार्ट मध्ये काय होणार? बघा, ब्रेन मध्ये सगळ्यात ब्रेन मध्ये काय होणार? परमनंट अँड कम्प्लीट सिजेशन ऑफ द ब्रेन अँड फ्लॅट EEG. ब्रेनचा काय? फ्लॅट EEG येणार. मग देन हार्टचं काय? कम्प्लीट अँड परमनंट सिजेशन ऑफ द फंक्शन ऑफ हार्ट. आणि याच्यामध्ये काय येणार? फ्लॅट ECG. अँड देन लंग्स मध्ये काय? परमनंट अँड कम्प्लीट सिजेशन ऑफ द फंक्शन ऑफ लंग्स. हे इमिडिएट साइन मध्ये लिहायचं. साइन ऑफ डेथ तो चार्ट टाका आणि त्यानंतर काय? हे एक 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 असतील करा. त्यानंतर अर्ली साइन ऑफ डेथ काय? अर्ली साइन ऑफ डेथ मध्ये तुम्हाला काय म्हटलं? स्किन चेंजेस, आय चेंजेस. ओके, 3 तासामध्ये, 3 तासापासून ते 24 तासापर्यंत जे साइन दिसतात त्या सगळ्यांना अर्ली साइन्स म्हणतो. त्यामध्ये काय? चेंजेस इन द आय, चेंजेस इन द स्किन. नंतर बॉडी काय व्हायला लागते? हळूहळू हळूहळू कूल व्हायला लागते. म्हणजे जे काही बॉडीचं टेम्परेचर आहे ते सगळं बॉडीचं टेम्परेचर लॉस व्हायला लागते. बॉडी लॉसेस इज टेम्परेचर बाय द व्हेरियस मेथड्स. त्या कोणत्या मेथड्स तुम्हाला पुढे सांगणार आहे? मग काय?
कुलिंग ऑफ बॉडीला अल्गर मॉर्टिस म्हटलंय. मी मग AC वरून लक्षात ठेवा. अल्गर मॉर्टिस कशाला म्हणते? कुलिंग ऑफ द बॉडीला म्हटलं. ओके. देन PM लिव्हिडिटी. जे काही ब्लड आहे बॉडीचं ते ब्लड कुठं स्टॅग्नेट होतं, कुठं येऊन क्लॉट होतं, त्याला PM लिव्हिडिटी म्हटलंय. आणि नंतर काय? चेंजेस इन द मसल्स. मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, रिजिड होतात. हे सगळे चेंजेस कुठे दिसतात तुम्हाला? रिगर मॉर्टिस मध्ये दिसतात. ओके. मग आता एक्झॅक्ट अल्गर मॉर्टिस काय आहे? अल्गर मॉर्टिस मध्ये तुम्हाला काय म्हटलं? बॉडी लॉसेस हीट बाय द व्हेरियस मेथड्स लाईक कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, इव्हॅपोरेशन. ओके. बॉडी काय करते? पहिल्यांदा तर डेफिनेशनची सुरुवात कशी करायची? आफ्टर द डेथ. अल्गर मॉर्टिसची डेफिनेशन बघा. आफ्टर द डेथ बॉडी बिहेव लाईक अ इनर्ट सबस्टन्स. इनर्ट सबस्टन्स कसं काय? ते काहीच हालचाली करत नाही, एकदम पडून ठेवलेला निर्जीव पदार्थ आहे असं बिहेव करते. मग काय? अल्गर मॉर्टिसची डेफिनेशन तुम्ही कशी करणार? आफ्टर डेथ बॉडी बिहेव लाईक अ इनर्ट सबस्टन्स, बॉडी लॉसेस हीट बाय द कंडक्शन, कन्व्हेन्शन, रेडिएशन अँड इव्हॅपोरेशन. मग त्याला काय म्हटलंय? अल्गर मॉर्टिस, कुलिंग ऑफ द बॉडी. कुलिंग ऑफ द बॉडी, बॉडीची हीट बाहेर चालते. देन नेक्स्ट काय आहे बघा? लिव्हर मॉर्टिस. लिव्हर मॉर्टिस मध्ये काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फ्लो जिकडं असेल तिकडं ब्लड जातं आणि तिथे जाऊन काय होतं? ब्लड स्टॅग्नेशन होतं. मग आता बॉडी ह्या पोझिशन मध्ये आहे, तर मग ब्लड स्टॅग्नेशन सगळे ह्या इकडे होणार. बॉडी जेव्हा झोपलेली असेल तेव्हा खालच्या बाजूला होणार. मग लिव्हर मॉर्टिस म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा? लिव्हर मॉर्टिस मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फ्लो जिकडे असेल. ओके. आफ्टर द डेथ बॉडी बिहेव्स लाईक अ इनर सबस्टन्स. मग त्यानंतर काय होतात? जे काही कॅपिलरीज आहेत, टोनलेस कॅपिलरीज ज्या काय आहेत त्या काय होतात? डायलेट होतात. आणि कॅपिलरीज डायलेट झाल्यामुळे हे जे काही ब्लड आहे ते सगळं खालच्या दिशेने जातं. ओके. हे जे काही ब्लड आहे ते सगळं खालच्या दिशेने जातं आणि इथं ब्ल्यूइश पर्पल कलरची स्टेनिंग निर्माण होते. मग ते ब्ल्यूइश पर्पल का सांगितले? कारण की तिथं ऑक्सिजनेटेड ब्लड कमी झालेलं असतं. ओके. मग आता त्याच्या डेफिनेशन मध्ये काय लिहिणार? द बॉडी ऍक्ट ॲज अ इनर्ट सबस्टन्स अलोइंग द ग्रॅव्हिटेशनल फ्लो टू द डिपेंडंट पार्ट ऑफ द बॉडी. जर एखादा माणूस पाण्यात पडून त्याची डेथ झाली आणि जर त्याचा हेडचा पोर्शन जर खालच्या बाजूने असेल तर त्याचं सगळं फ्लो काय होणार? ब्लडचा हेडच्या ठिकाणी येऊन थांबणार. ओके. जर हँगिंगची प्रोसेस असेल तर हँगिंग मध्ये काय? सगळं पायांच्या ठिकाणी जाणार. अशा प्रकारे काय? ग्रॅव्हिटेशनल फ्लो जिकडे आहे तिकडे ब्लडचा फ्लो जातो. त्याला काय म्हटलेलं आहे? लिव्हर मॉर्टिस म्हटले. रायगर मॉर्टिस म्हणजे काय? मसल्स मध्ये चेंजेस ज्या होतात त्या रायगर मॉर्टिस मध्ये येतात. ओके. चेंजेस इन द मसल. मग चेंजेस इन द मसल्स मध्ये काय काय असतं? कॉन्ट्रॅक्शन असतं. ओके. बघा. मॉलिक्युलर डेथ झालीये. आफ्टर द डेथ बॉडी बिहेव्स लाईक अ इनर सबस्टन्स. ती आपली डेफिनेशन. ते एक फर्स्ट लाईन पार्टच करायचे. देन द मसल्स मे बी कॉन्ट्रॅक्टेड, स्टिफनिंग अँड शॉर्टनिंग. मसल्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, त्या स्टिफ होतात आणि त्या कशा होतात? शॉर्ट होतात. अँड ओपॅसिटी होते, ओपॅक मसल्स होतात. मग काय काय लक्षात ठेवायचं? रिगर मॉर्टिस मध्ये मसल्स कशा कशा होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात, रिजिड होतात आणि शॉर्ट होतात आणि त्याच्यामध्ये ओपॅसिटी वाढते. ओके. हे सगळं कशामध्ये? रिगर मॉर्टिस मध्ये, जे की आपल्याला काय दिसणार आहे? पोस्टमॉर्टम मध्ये दिसणार आहे. मग आता लेट सायन्स सुरू झाले. लेट सायन्स मध्ये काय म्हटलं होतं? डिकम्पोजिशन. ओके. डिकम्पोजिशन मध्ये काय होतं? डिकम्पोजिशन मध्ये दोन प्रोसेस होतात, ऑटोलायसिस आणि ऍक्शन ऑफ एन्झाईम. ऑटोलायसिस आणि ऍक्शन ऑफ एन्झाईम म्हणजे काय? बॉडी इटसेल्फ, ज्या काही बॉडीच्या सेल्स आहेत त्या स्वतःच बॉडीच्या सेल्सची डेथ घडवून आणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात? ऑटोलायसिस म्हणतात. ऑटो इम्युन डिसऑर्डर्स ज्याप्रमाणे असतात ना, तसं ऑटोलायसिस मध्ये काय असतं? ज्या काही बॉडीच्या सेल्स आहेत त्या हळूहळू त्यांची कॅपॅसिटी कमी व्हायला लागते आणि ऍक्शन ऑफ द एन्झाईम मुळे काय होतात? बॅक्टेरिया रिलीज होतात आणि प्युट्रिफिकेशनची प्रोसेस सुरू होते. मग प्युट्रिफिकेशन झाल्यावर काय होतं? कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर. ओके. जो काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे बॉडीमध्ये, जे जे ऑर्गन्स असे कॉम्प्लेक्स आहेत, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरला काय केलं जातं? सिंपल ऑर्गॅनिक मॅटर मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ओके. मग ही काय आहे? डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे. डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? कन्व्हर्जन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर इंटू द सिंपल इनऑर्गॅनिक एलिमेंट विथ द हेल्प ऑफ ऑटोलिसिस अँड ऍक्शन ऑफ द एन्झाईम्स. ओके. ही काय झाली? तुमचं डिकम्पोजिशन झालं. मग पुढचं काय झालेलं आहे? ॲडिपोसाइट फॉर्मेशन. ॲडिपोसाइट फॉर्मेशन मध्ये काय होतं?
म्हणजे त्याला आपण ममिफिकेशन, इकडे ॲडिपोसाइट फॉर्मेशन दिले आणि ममिफिकेशन पण दिले. मग यामध्ये काय झालं, दिस प्रोसेसेस आर मॉडिफाईड ऑफ द स्टँडर्ड डिकम्पोजिशन. पहिल्यांदा डिकम्पोजिशनची प्रोसेस होतात, डिकम्पोजिशनला मॉडिफाय करून या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस होतात. म्हणजे त्यामध्ये ॲडिपोसाइट फॉर्मेशन आणि ममिफिकेशन. ॲडिपोसाइट फॉर्मेशन मध्ये काय होतं, कन्व्हर्जन ऑफ डेड बॉडी इंटू द सॉफ्ट फॅटी वॅक्सी सबस्टन्स. जे काही डेड बॉडीचे सबस्टन्स आहेत एकदम सॉफ्ट वॅक्सी होतात. म्हणजे आपण जर तुम्ही जर एखादं गम वगैरे बघितलं किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये राहिल्यानंतर, ओके, जास्त वेळ पाण्यामध्ये राहिल्यानंतर ज्याप्रमाणे, किंवा जर डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन झालं असेल आणि जर मोठे मोठे फोड आले असतील, त्या फोडामध्ये जेव्हा पाणी साचतं, पाणी साचल्यानंतर जसं ते सॉफ्ट, एकदम सॉफ्ट व्हायला लागतात ना फोड, त्या प्रकारे बॉडीचे सगळे टिश्यू कसे सॉफ्ट फॅटी आणि वॅक्सी होतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, ॲडिपोसाइट फॉर्मेशन म्हणतो. आणि ममिफिकेशन मध्ये काय होतात, डिसेक्ट ऑर द डाईंग अप ऑफ द डेड बॉडी. म्हणजे इकडं काय होतं, पूर्ण डेड बॉडी एकदम सॉफ्ट 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 होते आणि इकडं काय होते, पूर्ण डेड बॉडी एकदम हार्ड होते. ओके, तुम्ही इमेजेस पण बघू शकता, ममिफिकेशनच्या पूर्ण जी काही बॉडी असते ती एकदम स्टिफ होऊन बसते आणि पूर्ण बॉडी हार्ड असते. पण इकडं ॲडिपोसाइट फॉर्मेशन मध्ये एकदम बॉडी सॉफ्ट असते. म्हणून त्यांना काय म्हटलंय, डिकम्पोजिशनचे जे काही काय मॉडिफिकेशन्स म्हटलेलं आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना, प्रत्येकाची डेफिनेशन क्लिअर. अर्ली सायन्स, इमिडिएट सायन्स बघितलं. इमिडिएट सायन्स मध्ये काय, कम्प्लीट एन्सिजेशन ऑफ द फंक्शन्स ऑफ द हार्ट, ब्रेन अँड लंग. देन अर्ली सायन्स मध्ये काय बघितलं, आय चेंजेस, स्किन चेंजेस बघितलं. आणि अर्ली जे काही इमिडिएट सायन्स आहेत ते विदिन अ सेकंद असतात. आणि 3 to 24 hours मध्ये आपल्याला अर्ली सायन्स असतात, त्यामध्ये अल्गर मॉर्टिस, लिव्हर मॉर्टिस आणि रिगर मॉर्टिस. आणि आफ्टर द 24 hours ॲडिपोसाइट फॉर्मेशन, प्युट्रिफिकेशन आणि ममिफिकेशन, या 3 प्रोसेस आपल्याला बघायला पाहिजे. ओके, क्लिअर सगळ्यांना. नेमकं डेथची डेफिनेशन काय आणि स्टेजेस, सायन्स ऑफ डेथ काय आहे. ओके, इतकं जरी तुमचं क्लिअर असेल ना, तरी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता पॉईंट. जेव्हा तुम्हाला ॲडिपोसाइट फॉर्मेशन, डिकम्पोजिशन, ममिफिकेशन आहे, तेव्हा इन्व्हायरमेंट काय आहे त्यानुसार ते घडत असते. ठीक आहे, ओके, क्लिअर सगळ्यांना. इथे तुमचे झाले सायन्स ऑफ डेथ. एकदम रॅपिड फॉर्म मध्ये घेतले, जे की तुम्हाला समजेल अशा फॉर्म मध्ये पण घेतलेलं आहे. तुम्हाला यानंतर साइन ऑफ डेथ बघायची गरज नाही पडली पाहिजे. ओके, साइन ऑफ डेथ मध्ये सिंपल काय, अल्गर मॉर्टिस, लिव्हर मॉर्टिस आणि रिगर मॉर्टिस मध्ये जास्त कन्फ्युजन होतं. मी अल्गर मॉर्टिसला काय म्हटलं, AC लक्षात ठेवा. ओके, अल्गर मॉर्टिस कुलिंग ऑफ द बॉडी. लिव्हर मॉर्टिस मध्ये लिक्विडच्या रिलेटेड लिहू शकता. लिक्विडचा फ्लो कुठं, म्हणजे ब्लडचा फ्लो कुठं, ग्रॅव्हिटेशनल असतो. आणि उरलेला रिगर मॉर्टिस मसल्सच्या रिलेटेड. ओके, क्लिअर सगळ्यांना. ठीक आहे, तर मग आता आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखीन एखादा इंटरेस्टेड टॉपिक घेऊया, जे की तुमचे असे टाइप्स असतील, क्लासिफिकेशन असतील, जेणेकरून तुमचे पटापट रिव्हिजन होतील. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तर मग आपण इथे थांबूया. तुमचा अभ्यास कंटिन्यू असला पाहिजे, अभ्यास कुठेही थांबला नाही पाहिजे. ठीक आहे, आयुर्वेदा मराठी सोबत राहा. तुम्हाला असेच इंटरेस्टेड टॉपिक एक भेटतच जातील. ओके.